नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये इरावती आता बाळाबरोबर गप्पा करत असते आणि आता मुकदमांचं बाळ अगदी माझं बाळ आणि आता ए बच्चा मुकदमांच्या भिंतींना तडा जाणार आहे असं म्हणून ती आता बाळाशी गप्पा करत असताना साई तेथे येतो. साई आता लगेच इरावतीला तेथे बघतो आणि म्हणतो, इरावती आता बाळाला म्हणत असते की हे बघ, आपल्याला मुकदमांचं साम्राज्य उद्ध्वस्त करायचं आहे, एकतर तू आणि मी. आणि तेवढ्यात साई हे सर्व ऐकतो. साई लगेच आता इरावतीला विचारतो, काय बोलतात तुम्ही हे बाळाबरोबर, आणि द्या इकडे बाळाला इकडे, तुम्ही त्या बाळासोबत काय करतात असे. तेव्हा इरावती म्हणते की हे बघ, शांत राहायचं, आणि त्याला अगदी हातवारे तोंडावर बोट ठेवून हे सर्व खुणावते. तेव्हा इरावती म्हणते की हे बघ, अरे हे तर मुकदमांचं बाळ आहे आणि मी अक्षयची आत्या असल्यामुळे बाळाची कोण होणार आहे बरं, आणि मग हे बाळ तर आमचं आहे, मग तू कोण आहे. तेव्हा आता साई म्हणतो की मी अक्षयचा मित्र आहे. इरावती हसून बाळाला म्हणते की हे बघ, जरीही मित्र असला तर त्याला काही किंमत नाही. तर साई म्हणतो की हे बघा, मला एक गोष्ट सांगा की रमा कुठे आहे. तर इरावती म्हणते की ती बाळाला ठेवून कायमची ठेवून निघून गेली, निर्लज्ज कुठली, आणि ती आता परत येईल असं मला वाटत नाही. आणि हे बघ, अरे तू सुद्धा येथून कायमचा निघून जा, तुझं थोबाड सुद्धा आम्हाला दाखवू नकोस, आणि तो तुझा मित्र आहे अक्षय, त्याचं सुद्धा काही जीवाचं खरं नाही. असे बोलता बोलता मुद्दाम बाळ खाली पडणार आहे असं दाखवते आणि परत म्हणते की हो ना, बाळाचं सुद्धा काही खरं नाही, आणि बाळाबरोबर आता गप्पा करण्याचं नाटक करते. तर साईला खूप राग येतो. साई म्हणतो की खरंच तुम्ही तर एक नंबरच्या भयंकर बाई आहात, तुमच्यासारखी अशी शैतान मी आजपर्यंत बघितली नव्हती. तेव्हा इरावती म्हणते की हो ना, बनवलीच नाहीत, कारण देवाने तर सिंगल पीस बनवला, म्हणजे मग तुम्हाला कशी बघायला भेटणार बरं, मीच आहे अशी की मी तुम्हाला बघायला भेटले. साईला भयंकर राग येतो. साई म्हणतो की हो का, देव कधीच तुम्हाला माफ करणार नाही. असे बोलून मात्र आता रमा करत साई रमाला शोधत असतो. इरावती आता बाळाला म्हणते की कळतच नाही हा बुद्धू कुठला, हॉस्पिटलमध्ये इतकं कोणी मोठ्याने ओरडतात का. आणि तेवढ्यात तेथे माही येते. तर माही आता बोलणार तोच लगेच इरावती तिला शांत राहायला सांगते. तर माही आता बाळाकडे बघत असते. रमा तिला तेथे दिसत नाही, ती इकडे तिकडे बघते. तर लगेच आता इरावती खोशून म्हणते की आपली मोहीम तर फत्ते झाली, आणि रमा निघून गेली, आणि जा तू रमाचे कपडे बदलून ये आणि बाळाला घे, आणि सगळं काही बाळाला वगैरे तू रमा आहे असं दाखवायचं, आणि उद्या सकाळी म्हणजे तूच आमच्याबरोबर बाळाला घेऊन घरी यायचं, तुझं सुद्धा काम होईल आणि आमचं सुद्धा काम झालेलं आहे. तेव्हा आता बाळ हे अगदी आईला दूध प्यायला बघत असतं. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ इरावती म्हणते की हे बघ, अगं आता कुठल्याही शंकेला जागा नाही, माझ्यावर विश्वास ठेव, आणि तुला अक्षय तर हवा आहे ना, त्यामुळे हे बघ, मी तुला जे सांगते तेच तुला करावं लागेल. माहीला मात्र आता हे सगळं काही थोडंसं अवघड वाटत असते, आणि तिला बाळाची थोडीशी काळजी तरी लागते, कारण तिला आता रमा आणि बाळाला आपण तोडलं ह्याचं तिला थोडंसं तरी वाईट वाटते. त्यानंतर आता इकडे रमा बिचारी अगदी वेदना तिला होत असतात, कारण डिलिव्हरी तर आत्ताच झालेली असते, अजून डिस्चार्ज सुद्धा मिळालेलं नसतं, तोच तिला आता ह्या हॉस्पिटलमधून बाहेर पडावं लागतं. आणि आता एका रात्री ठिकाणी ती येऊन बसलेली असते, आणि इरावतीचं बोलणं आहे तर ते तिला आठवते, कारण अक्षयच्या जीवाला मारण्याची धमकी इरावतीने तिला आता दिलेली असते. ते सर्व क्षण तिला आठवतात. आता इरावती तिला जे काही आहे तर ते सगळं बोललेलं आठवते, आणि तिने सुद्धा इरावतीला किती विनवण्या केलेल्या असतात हे सर्व काही तिला आता आठवून ती विचार करते की काय करू. आता बाळ सुद्धा माझ्याकडे राहिले नाही, अक्षय सुद्धा आता त्याच्यासुद्धा जीवाला धोका आहे, मला अक्षयकडे परत जाता येणार नाही, मग मी काय करू, जगून तरी काय होणार आहे. माझं बाळ तर माझ्यापासून हिरावून घेतलं, आणि माझ्या सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे माझी आई, तर तिला सुद्धा माझ्यापासून दूर केलं गेलं, ती सुद्धा आता या जगात नाही, मग आहे तरी कोण माझे, आणि माझा नवरा सुद्धा माझ्याबरोबर नाही, मी एकटी पडलेली आहे, एक क्षण सुद्धा मला आता इथे राहायचं नाही असे आता रमा ठरवते, आणि खूप रडत असते. वेदना तर खूप होत असतात. त्यानंतर आता इकडे बाळ तर खूप रडत असते. आता माही मात्र अगदी रमाच्या जागी येऊन बसलेली असते. रमाचा हॉस्पिटलमधील तो ड्रेस वगैरे तिने घातलेला असतो, बाळाला जवळ घेते, आणि बाळ तर खूप रडत असते. तेव्हा आता माही बाळाला जवळ घेऊन म्हणते की बाळ का रडतंय, आणि काय होतं, मी आहे तुझी मम्मा, का रडतोस तू. म्हणून आता माही त्याच्याबरोबर गप्पा करत असते, आणि चल तुला दूध प्यायचं ना, चल मी दूध पाजते. तर बाळ सुद्धा खूप रडत असते. तर आता माहीचे लक्ष देते. ती लगेच आता इरावतीला म्हणते की इरावती समोरच आता मोबाईलमध्ये बघत असते. तर माही म्हणते की अगं इरा, परंतु मी बाळाला दूध कसं पाजू गं. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं कशाला टेन्शन घेतेस, अगं तिला
बाटलीने आपण दूध पाजण्याची सवय लावूयात। सिस्टरने तर तिला बाटलीने पाजले, परंतु तुला घरी मात्र बाटलीने दूध पाजावे लागेल, परंतु ती बाटली लपवून ठेवावी लागेल। आणि काही दिवसानंतर आपण त्यांना असे सांगायचे की तुझं दूध गेलेले आहे। तेव्हा आता लगेच माहीला राग येतो। माही म्हणते की अगं सिरियसली इरा, तू इतक्या सहजपणे हे सर्व कसं बोलू शकते? अगं इरा, तू विचार कर ना आपण काय करतो, म्हणजे हे बघ बाळाचा विचार कर। अगं हिला सुद्धा माझ्यासारखं आईचं प्रेम नाही मिळणार। चुकीचं आहे, आपण सर्व काही चुकीचं करतो। इरा, तुला कळते का तू काय करते? जे काही करतो ना ते खूप चुकीचं आहे। तर इरावती म्हणते की काय चुकीचं आहे? अक्षय तुला हवा होता, तुझं प्रेम अक्षयवर आहे आणि हे बघ तुला अक्षय सोबत राहायचं आहे ना, मग त्यात काय इतकं चुकीचं आहे? तर माही म्हणते की हे बघ तो तर मला हवा आहे आणि सतत तू मला हे सांगू नको की तुला अक्षय हवा आहे, तुला हे करावे लागेल ते करावे लागेल, परंतु हे मात्र मी नाही करू शकत। अगं किती लहान क्यूट बाळ आहे, काही तासच अजून तिला झालेले आहे। तेव्हा आता माही सुद्धा खूप रडत असते। अगं इरा, तू विचार कर ना, आपण इतक्या लहान वयात तिची मम्मा आपण तिच्यापासून नाही घेऊ शकत आणि आता सगळ्यात जास्त गरज मात्र आता तिला तिच्या मम्माची आहे की नाही, म्हणून हे बघ मी इतक्या छोट्याशा बाळाला नाही सांभाळू शकत। अगं इरा, तू विचार कर ना, अगं तू जर इतकी छोटीशी असते आणि तुला जर तुझ्या मम्मापासून लांब केलं गेलं असतं तर तुला ते चाललं असतं का? नसतं चाललं ना, मला सुद्धा नसतं चाललं। आणि हे बघ जे काही करते तू ते मला नाही पटत। इरावतीला आता माहीचा राग येतो। माहीला मात्र आपल्या आईची आठवण होते, कारण माझी इच्छा नसताना सुद्धा मला तिच्यापासून लांब केलं गेलं। त्यामुळे हे बघ ना, आता म्हणजे माझ्याबरोबर जे काही होतं तर हिच्याबरोबर आपण ते नाही करू शकत। एकतर आईचं प्रेम काय असतं हे मी अनुभवलेलं आहे, त्यामुळे प्लीज तू हिला इतक्या लहानपणी हिच्या आईपासून तोडू नकोस। इरावती म्हणते की अगं हे बघ ना, आपण नाही करू शकत हिच्याबरोबर हे सगळं, परंतु तुला कळत नाही का माही आपण काय करतोय? आणि माही तुला कळते का तू काय केलंस? हे सर्व बोलून तू सुद्धा मला खूप त्रास दिला, मला सुद्धा आता खूप त्रास होतोय। कारण हे बघ तुझं म्हणणं तर बरोबर आहे, कारण एवढ्याशा बाळाला आपण त्याच्या आईपासून वेगळं केलं हे म्हणजे खरंच खूप चुकीचं आहे, बरोबर नाही। आणि आता हे खूप मोठं एक पाप आहे, ते पाप आपल्याला लागणार आहे। त्यासाठी आपल्याला रमाला परत आणावं लागेल। ह्या चिमुकलीपासून आपण त्या रमाला नाही वेगळं करू शकत। आणि हे बघ मी दृष्ट आहे, वाईट आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घे, मी इतकी सुद्धा वाईट नाही। आई मुलीची अशी ताटातूट करून मी इतकी आनंदी होईल इतकी दृष्ट नाही मी, पण त्यासाठी हे बघ पुन्हा एकदा शेवटची तुझ्या मदतीची अपेक्षा आहे, तू करशील का मला मदत? तर माही रडतच म्हणते की हो मी तुला नक्की मदत करते आणि हे बघ सगळं काही मी करेल, तू जे सांगाल ते मी करायला तयार आहे। आणि तुला माहिती आहे का आजपर्यंत हे सर्व करण्यासाठी मला गंमत वाटत होती, मज्जा वाटत होती, कुठ लावून असे ऍक्टिंग वगैरे करणं, पण आज मात्र तुला खरंच सांगते, कारण मी तुला अगदी मनापासून सांगते की जेव्हा ह्या मुलीला मी हातात घेतलं ह्या बाळाला, तेव्हा मला खरंच समजले मी हे सर्व नाही करू शकत। आपण जे काही करतो ते काहीच असं राईट नाही, आपण चुकीचं करतो। अगं आपण छोट्या बाळाला त्याच्या आईपासून दूर करू हे चुकीचं आहे। आता इरावतीचे डोळे सुद्धा भरून येतात। इरावती म्हणते की अगं मी सुद्धा नाही, पण त्यासाठी मला शेवटची एक मदत कर प्लीज। तेव्हा आता माही तर खूप रडत असते आणि इरावतीचं हे बोलणं ऐकून ती म्हणते की थँक्स इरा, मला असे वाटले होते की हे जे काही मी बोलले तर ते बोलणं ऐकून तू रागावशील, तू माझं ऐकणार नाहीस, परंतु खरंच तू मला समजून घेतले, खरंच थँक्स। आणि अगं हे बघ ना, हिला घे ना माझ्या हातातून प्लीज इरा, अगं हिला घे ना। इरावती धावतच आता बाळाला हातात घेते। माही मात्र आता खूप रडत असते, तिला खूप पश्चाताप होत असतो। तर एका छान लहान मुलीने आता या माहीचे डोळे उघडलेले असतात। तेव्हा आता इरावती मात्र माहीकडे बघत असते। आता दाखवते मात्र ती इरावतीला सुद्धा खूप वाईट वाटलं, परंतु इरावती मात्र मनात आता माहीकडे बघत स्वतःला म्हणत असते की ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात शंका निर्माण होते, आपल्याविषयी अगदी गैरसमज निर्माण होतात, तेव्हा आपण काहीतरी करतो आणि ते समोरच्या व्यक्तीला पटेनासे होते, मग अशा व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नसतो। तेव्हा आता इरावतीला असं वाटतं की माही समोर आता आपल्याला सुद्धा खूप अशी जाणीव झाली, म्हणून आपण सुद्धा नाटक करायचे, परंतु माहीला आता आपलं खरं रूप आणखीन कळून द्यायचे नाही असे ती ठरवते। तेव्हा मात्र माही बिचारी खूप रडत असते। त्यानंतर आता रमा रात्रीच्या ठिकाणी आता तिथे एका झाडाखाली बसलेली असते आणि तेथे काही गुंड येतात। तेव्हा ते गुंड एकमेकांकडे बघून हसतात, रमाकडे बघत असतात आणि एकमेकांना म्हणतात की चल आता आपल्याला शिकार करायचे आहे। रमा त्या गुंडांना बघते आणि रमाला खूप असं ती घाबरते। तेव्हा ते गुंड लगेच आता रमाची छेडछाड करायला पुढे पुढे येतात। रमा उठून उभी राहते।
रमा तेथून जायला निघते तोच लगेच तो गुंड तिचा हात धरतो आणि हसून आता तो रमाला म्हणतो, काय ग कुठे पळते? तेव्हा रमा सनकने एक ते गुंडाच्या कानामागे देते आणि दुसऱ्या गुंडाला ढकलून देते आणि तेव्हा ती झाडामागे लपते. तेव्हा ते गुंड म्हणतात की अरे पकडा तिला. तेव्हा मात्र आता गुंडही पुढे जातात. रमा मात्र आता तेथे जी एक चहाची टपरी असते तर त्या टपरीच्या बाजूला जाऊन लपते. तेव्हा ते गुंड रमाला शोधत असतात की कुठे गेली म्हणून. तेव्हा रमा बिचारी आपलं खूप रडत असते आणि त्या गुंडापासून आता आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर ते गुंड आता रमाला शोधत असतात की कुठे गेले, आत्ताच्या आत्ता ती पळाली. तेव्हा ते गुंड म्हणतात की चल आता निघूयात. परंतु आता रमाचा हात मात्र आता त्या टपरीला लागतो आणि त्याचा आवाज होतो. तर तो गुंड आता ऐकतो आणि परत ते गुंड थांबतात म्हणून तो गुंड पुन्हा मागे येतो. तेव्हा आता लगेच रमा ही अगदी घाबरलेली असते कारण तो गुंड पुन्हा टपरीजवळ येत असतो. पण त्यातील एक गुंड त्याला आवाज देतो की अरे चल. तेव्हा तो गुंड पुन्हा मागे जातो आणि चल चल म्हणून तो गुंड सुद्धा आता तेथून निघून जातो. त्यानंतर आता माही ही कपडे बदलून येते तर इरावती बाळाबरोबर आता गप्पा करत असते कारण आता ती बाळाला म्हणत असते की सगळेजण झोपलेले आहेत, फक्त आता इमर्जन्सी वॉर्डमध्ये काहीतरी आता सुरू आहे, ते सुद्धा झोपतील. आणि तेवढ्यात माही कपडे वगैरे बदलून बाहेर येते. इरावती तिला म्हणते की चल मी तुला पैसे वगैरे ट्रान्सफर केलेले आहेत आणि मी आता ह्या रमाला म्हणजे बाळाला रमाकडे देते आणि हे बघ मी तुझी शपथ घेऊन सांगते की मी नक्की ह्या बाळाला रमाकडे देते. तेव्हा आता इरावती असं म्हटल्यानंतर माही तिला म्हणते की हे बघ इरा, तू हे जे काही बोलते मला माफ कर, परंतु हे बघ माझा विश्वास नाही बसत. सगळं काही नीट होईल ना, छान होईल ना? तर इरावती म्हणते की हो मला नीट करावं लागेल कारण तू बरोबर बोलते आणि हे बघ ना अगं ह्या बाळाची तर खरंच काही चूक नाही या सगळ्यामध्ये आणि रमाकडून मात्र हे बाळ घेऊन खरंच खूप मोठी चूक केली, मी चुकले. आणि हे बघ आपण त्या बाळाला आईपासून दूर केलं, तिकडे त्या रमाला आता ह्या बाळासाठी पाहणा फुटला असेल आणि आपण मात्र तिला बाटलीने दूध पाजतो. खरंच हे जे काही करतो ते खूप आपण विचित्र करतोय. आईपासून दूर राहण्याचा त्रास काय असतो हे सगळं काही मी भोगलेलं आहे, त्यामुळे मला सुद्धा खूप त्रास होतो, ते अनुभव मला सुद्धा आहेत. त्यामुळे मात्र आता मी ह्या रमाला मात्र तिच्या मुलीची आणि तिची भेट घडवेल, ती रमाकडे परत हे बाळ देऊन टाकेल असे मुद्दाम आता ती माहीला खोटं सांगत असते. आता माही त्या बाळाकडे एकटक बघत असते. तेव्हा आता म्हणजे माही तिला विचारते की अगं तू हे सर्व खरंच बोलते का? आणि इरा मला एक गोष्ट सांग, तुझ्यात इतक्या लवकर बदल कसा झाला? तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हो बाळामुळे, कारण बाळाची काही चूक नसताना आपण त्याला इतकं मोठं पाप कसं करू शकतो? आणि हे बघ तुझं बरोबर आहे, कारण प्रेम खूप महत्वाचं आहे आणि प्रेम कसं आपण अगदी जिंकू शकते. आणि हे बघ तुला अक्षय हवा आहे हे सुद्धा मला मान्य आहे, परंतु हे बघ तू मनाविरुद्ध काहीच करू नकोस. आणि हे बघ मला सुद्धा राग आला होता, परंतु मी वाईट नाही. मग हे बाळ सुद्धा मी लवकरच आता रमाच्या ताब्यात देईन, तिला शोधते, कारण ती जे काही वागली तर त्याची शिक्षा तिला तर मिळाली. त्यामुळे हे बघ अजून आपण बाळाला त्रास द्यायचा नाही. तेव्हा आता माही इरावतीला घट्ट मिठी मारते आणि माही मात्र आता तेथून जायला निघते. इरावतीला आता माहीचा संशय येतो, कारण माहीवर आता विश्वास ठेवून चालणार नाही, यासाठी ती माहीला इथून काढून देण्याचा प्रयत्न करते. आणि मी नक्की तुला तिकडे यायला भेटेल, तू तेथून कुठेही बाहेर पडायचं नाही आणि मी लवकरच तुला भेटायला येते असे बोलून ती आता माहीला काढून देते. माहीचा पाय काही तेथून निघत नसतो, तिच्या डोळ्यात पाणी येते. आता हसूनच बाळाला म्हणते की बघ तुझी मावशी. तेव्हा आता माही बाळाकडे बघते आणि खूप खुश होऊन हसते आणि त्या बाळाचा गोड पापा घेते आणि तिचे डोळे सुद्धा भरून येतात. लगेच ती तेथून जायला निघते. इरावती तिचा हात धरते, तिला थांबवते आणि म्हणते की हे बघ अशी जाऊ नकोस, डोक्यावर अगदी ओढणी वगैरे घे आणि कुणाला तुझा चेहरा दिसून देऊ नकोस. तेव्हा आता माही बाळाकडे बघून खूप रडत असते आणि आता तेथून डायरेक्ट ती निघून जाते. तर इरावती आता बाळाबरोबर गप्पा करायला सुरुवात करते आणि बाळाला हसून म्हणते की हो ना तुझी मावशी थोडीशी क्रॅक आहे आणि त्याला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मात्र आता इकडे साई मात्र रमाला शोधत शोधत हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि रमाला तो शोधत असतो. प्रत्येक ठिकाणी तो शोधतो, शोधून शोधून पूर्ण आता वैतागून गेलेला असतो, थकून जातो, परंतु अजूनपर्यंत रमा त्याला काही अगदी सापडलेली नसते. तेव्हा आता मित्रांनो बिचारी रमा मात्र आता त्या चहाच्या टपरीच्या खाली तेथेच झोपी गेलेली असते. तिला झोप लागलेली असते कारण वेदना तर खूप होत असतात. आणि साई मात्र आता रमाचा फोटो इकडे तिकडे दाखवून तो
तिला अगदी येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याने विचारपूस करत तिला शोधत असतो। असं करता करता आता सकाळ होते तरी सुद्धा रमा काही त्याला सापडत नाही आणि रमा तर तेथेच झोपी गेलेली असते। त्यानंतर आता सकाळ झाल्यानंतर आता इकडे अक्षय तर हॉस्पिटललाच असतो आणि त्याला शुद्ध वगैरे येते, डॉक्टर त्याच्या जवळच असतात। तेव्हा तो शुद्ध आल्यानंतर पहिलं नाव घेतो तर रमा रमा, तेव्हा तो फक्त रमा कुठे आहे असं विचारतो। तेव्हा डॉक्टर खुश होतात कारण अक्षय शुद्धीवर आलेला असतो। अक्षय विचारतो की डॉक्टर रमा कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे? तेव्हा आता डॉक्टर विचारतो की तुमची बायको आणि बाळ ह्याच हॉस्पिटलला आहे का? तेव्हा आता अक्षय सांगतो की अहो आत्ताच माझ्या बायकोची डिलिव्हरी झालेली आहे आणि हे बघा हॉस्पिटलमध्ये मी माझ्या बाळाला बघितलं सुद्धा आणि माझी बायको बाळ हे दोघे बरे आहेत का असे तो डॉक्टरांना सारखं तेच विचारतो। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की ओके ठीक आहे आपण बघूयात, परंतु मला एक गोष्ट सांगा की अगोदर तुम्हाला बरं वाटतं का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो मला बरं वाटतं, मला माझ्या बायकोकडे जायचं आहे, तिला बघायचं आहे। डॉक्टर आता त्याला म्हणतात की अहो थांबा, तुम्हाला आत्ताच कुठे बरं वाटायला लागलेलं आहे, त्यामुळे तुम्ही इतक्या लवकर घाई करू नका, स्वतःची काळजी घ्या। आता अक्षय ऐकायला तयार नसतो। अक्षय आता आपल्या हाताला जे काही सलाईन वगैरे चालू आहे तर ते सुद्धा काढून टाकतो। आता डॉक्टर सांगत असतात की अहो ऐका, थोडंसं तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही इतक्या घाईने नाही जाऊ शकत। तेव्हा आता अक्षय ऐकायला तयारच नसतो। अक्षय आता रमाला आणि बाळाला बघण्यासाठी लगेच तिथून निघून जातो। त्यानंतर सकाळ होते, इकडे रमाला जाग येते, रमाला खूप अगदी त्रास व्हायला सुरुवात होते। तर साई आता गाडीतून शोधत तिकडे आलेला असतो आणि तेथे एका ठिकाणी तो एका बाईला रमाचा फोटो दाखवतो आणि कुठे बघितलं का असं विचारतो। तेव्हा आता रमा इकडे तिकडे डोकून पाहते आणि तेथून टपरीतून ती बाहेर पडणार असते। त्यानंतर साई मात्र आता आजूबाजूच्या सर्व लोकांना विचारपूस करवत तर तो फोटो दाखवत असतो आणि कोणी बघितलं का नाही असं विचारत असतो। साईची पूर्णपणे आता रमाला शोधण्यासाठी धावपळ सुरू असते, परंतु अजूनपर्यंत काही त्याच्या प्रयत्नांना यश आलेले नसते कारण रमा त्याला अजूनपर्यंत सापडलेली नसते। तेव्हा आता रमा ही त्या टपरीतून बाहेर निघते आणि उठून आता ती जी काही आपली ओढणी आहे तर ती डोक्यावर घेत असते आणि तेवढ्यात साईचे लक्ष जाते। साई बारकाईने बघत असतो की नक्की रमाच आहे ना, म्हणून तो लगेच आता रमाजवळ येतो। त्यानंतर आता इरावती मस्त चहा वगैरे घेत असते आणि मोबाईल मध्ये बघत असते आणि तेवढ्यात अक्षय आलेला आहे त्याला समजते। ती लगेच आता मोबाईल बाजूला ठेवते आणि थोडंसं अगदी डोळे हे रडवल्याचं नाटक करते। तेव्हा मात्र आता डोळ्यातून पाणी आणते तर अक्षय म्हणतो की रमा आणि बाळाला बघतो। बाळाला बघून तो खुश होतो आणि विचारतो की आत्या अगं रमा कुठे आहे? आणि रमाला आवाज देतो की ए रमा, आणि आत्या अगं रमा कुठे आहे? तेव्हा आता आत्या लगेच म्हणते की रमा गेली आणि थोडंसं डोळ्यात पाणी आणते। अक्षयला हे ऐकून तर धक्काच बसतो। तेव्हा इरावती आता खोटं बोलते। इरावती म्हणते की अरे रमा कायमची तुला सोडून निघून गेली। तेव्हा आता अक्षय म्हणतो की कुठे आहे? तर इरावती आता रडतच म्हणते की अरे ती गेली निघून आणि हे फक्त ती बाळाला घेऊन चालली होती, मी तिला विचारलं सुद्धा अगं तू अशी बाळाला घेऊन कुठे निघालीस, तुला एकतर चालता सुद्धा येत नाही। आता इरावती बरोबर अक्षयशी खोटं बोलते। तेव्हा आता अक्षय विचारतो की म्हणजे काय इरावती आत्ता तू काय बोलतेस? तेव्हा आता इरावती म्हणते की अरे मी इथे बसले होते, खुडबुड असा आवाज आला, बघते तर काय ही तर अशी बाळाला घेऊन कुठेतरी निघाली होती। मी तिला विचारलं अगं तू कुठे निघालीस, तुला अजून डिस्चार्ज नाही मिळाला? तर मी तिला असं विचारलं तर ती मला म्हणाली की तुम्हाला काय करायचं? तेव्हा आता मी तिला विचारलं की काय झालं, तू कुठे निघालीस? अक्षयला तू हे सर्व सांगितले का? अगं त्याची अवस्था बघ, अक्षयला एकतर सलाईन लावलेला आहे, तो कोणत्या परिस्थितीत आहे। इरावती आता बरोबर अक्षयला हे सर्व खोटं सांगत असते। मला तिने माझ्याजवळ दिले आणि सगळं काही घेऊन ती निघून गेली। अक्षयला तर हे ऐकल्यानंतर धक्काच बसलेला असतो। इरावती आता रडण्याचं थोडंसं नाटक करते। अक्षयला म्हणते की ती कायमची निघून गेली, आता ती परत कधीही येणार नाही म्हणून, आणि आता खूप रडण्याचं नाटक करत असते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या ए आत्या अगं तू काय हे बडबड करतेस? अगं ती अशी कशी निघून जाईल? अगं ती इथे कुठेतरी वॉशरूम मध्ये असेल किंवा कुठल्या बाहेरच्या खोलीमध्ये असेल आणि असं कसं म्हणजे ती निघून जाऊ शकते? तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आणि तेवढ्यात नर्स येतात तर अक्षय त्यांना विचारतो की अहो येथे माझी बायको होती, ती कुठे आहे आणि तुम्ही बघितलंस का तिला, ती कुठे गेली म्हणून? तेव्हा आता नर्स म्हणतात की सॉरी सर, हे बघा ह्या मॅडम तर इरावती येथेच होत्या, त्यामुळे आम्ही येथे कोणीही थांबलेलो नव्हतो। तेव्हा आता इरावती म्हणते की हो ना मी इथे होते, म्हणून त्यांच्यापैकी कोणी इथे नव्हते। तेव्हा आता अक्षय हा म्हणतो की हे बघा जरी आत्या तू इथे असली तर यांची सुद्धा जबाबदारी नाही का यांच्यावर लक्ष ठेवण्याची? एक पेशंट तुमच्या इथे ऍडमिट आहे आणि त्या पेशंटवर लक्ष देण्याची जबाबदारी तुमची नाही का? बाळाला आणि पेशंटला तुम्ही असं वारेवर ठेवून कुठे बाहेर कसं जाऊ शकतात? म्हणून आता अक्षय नर्सवर भयंकर चिडलेला असतो।
तुमची जबाबदारी नाही का ही? जेव्हा अक्षय आता ओरडतो तेव्हा आता नर्स सांगतात की हे बघा सर, तुम्ही इतकं चिडू नका, आणि त्या कुठल्या तरी दुसऱ्या रूममध्ये गेल्या असतील, मी बघते लगेच जाऊन. तेव्हा अक्षय त्यांच्यावर ओरडतो की जा लवकर शोधा कुठे आहे ते, आणि हा सगळा काय प्रकार आहे. म्हणून अक्षय घाईने डोक्याला हात लावून घेतो आणि लगेच तो आपल्या खिशातून फोन काढतो आणि रमाला तो फोन लावत असतो. परंतु रमा म्हणजे ती माही आता तो फोन सुद्धा तिचा इथेच ठेवून गेलेली असते. इरावती आता त्या फोनजवळ जाते कारण तो फोन तेथेच वाजत असतो. तेव्हा आता लगेच इरावती तो फोन घेते, अक्षयच्या हातात देते आणि अक्षयला म्हणते की अरे मला माहिती होतं की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. तिने तर माझ्या अंगावर फोन फेकला आणि ती निघून गेली. तेव्हा आता रमा रडतच आता इरावतीने धमकावून तिच्याकडून जे काही बोललेलं आहे तर ते बोलून घेते आणि रेकॉर्ड करून तिने जे काही व्हिडिओ करून ठेवलेला असतो तो अक्षयला दाखवते. तेव्हा आता त्यात रमा ही खूप रडत म्हणलेली असते की हे बघ अक्षय, मला माफ कर, मी कधीही तुझ्यावर प्रेम नाही केलं आणि आता माहीने सर्व काही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलेली आहे, त्यामुळे आता मात्र मी काहीच करू शकत नाही आणि इतकी मोठी बाळाची जबाबदारी मी नाही स्वीकारू शकत, त्यामुळे मला माफ करा. आणि हे बघा मी तर गरीब घराण्यातील आहे, त्यामुळे मुकदमांच्या घरामध्ये माझं जे काही आहे वर्चस्व तर काहीच नाही. आणि हे बघा तुम्हाला म्हणजे इरावती आता तिच्याकडून सगळं काही विरुद्ध बाजूने बोलून घेते आणि आता तुमच्या जी काही संपत्ती वगैरे आहे तुमच्याकडे काहीच राहिलेली नाही, सगळी आता माहीने तुमची घेतलेली आहे, त्यामुळे मग मी तुमच्यासोबत राहून तरी काय करू. आता हे सर्व ऐकल्यानंतर अक्षयला पूर्णपणे धक्का बसलेला असतो. अक्षय आता ते सर्व काही ऐकून जागीच खाली बसतो. आपल्यामध्ये जे काही होतं ते सगळं खोटं होतं, माझं तुमच्यावर कधीही प्रेम नव्हतं आणि मला जे हवं आहे ते मला तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. आणि आता मात्र अक्षय खूप रडत असतो तर इरावती तो फोन हातात घेते आणि अगदी खुश होत असते, कारण अनाथ तिने रमाकडून जे काही बोलून घेतलेले आहे अगदी धमकावून ते रमाला सगळं काही बोलण्यासाठी तिने भाग पाडलेले असते आणि हे अक्षयला दाखवण्यासाठी तिने हे सर्व नाटक केले असते. अगदी खरे ऍक्टिंग कशी करायची याची तिने रमाला अगदी धमकी दिलेली असते आणि जाताना मात्र मोबाईल सुद्धा येथेच ठेवून जायचा असं सुद्धा तिने धमकावलेले असते. आणि शेवटी आपल्या बाळासाठी रमाला सुद्धा ते करावं लागतं आणि इरावती आता बरोबर अक्षयला हे सर्व दाखवते, तिला पुरावा होतो एक दाखवण्यासाठी आणि स्वतःची पाठ मात्र स्वतःच अगदी थापडत असते, स्वतःला शाबासकी देत असते. त्यानंतर अजूनपर्यंत रमा ही इकडे टपरीवरच असते आणि इकडे अक्षय रमासाठी खूप असा रडत असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता असं म्हणजे अक्षय हा बाळाला घेऊन घरी आलेला असतो आणि तो सीमाला सांगत असतो की हे बघ आई, नक्की काहीतरी असं कारण असेल, रमा असं नाही करू शकत, मी तिला शोधून काढेल आणि तिला नक्की ह्या सगळ्याचा जाब मी विचारेल, नक्की काहीतरी कारण असेल ते कारण मी शोधून काढेलच. तेव्हा आता इरावती म्हणते की हो ना, मी आहे अक्षय तुझ्या सोबतच ह्या सगळ्या काही शोधात. अक्षय आता इरावतीकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता लगेच इरावती अगदी नाटक करत त्याला मुद्दाम त्याच ठिकाणी घेऊन येते आणि आता साई हा तेथे रमाला मात्र तेथे उचलतो, कारण त्याला साईला ती रमा तेथे चहाच्या टपरीवर सापडलेली असते. रमा बेशुद्ध असते म्हणून साई मात्र उचलून आता तिला गाडीत ठेवण्यासाठी घेऊन जात असतो. तेव्हा आता इरावती आता मुद्दाम अक्षयचा गैरसमज करते आणि अक्षयला म्हणते की बघितलंस का अक्षय, रमा तर इकडे मजा मारते आणि तिकडे म्हणजे तू तर बाळाला सांभाळतोय आणि इकडे बघ ती काय करते. तेव्हा अक्षयला आणखीनच खूप राग येतो. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की 1 मिनिट म्हणून तो जोरात रमाला आवाज देतो, परंतु साई मात्र गाडी चालू करतो आणि रमा बेशुद्ध असते. रमाला तेथून तो घेऊन जात असतो आणि अक्षय गाडीच्या मागे धावत असतो. इरावती मात्र आता ही सर्व काही गंमत पाहत असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.